जय हिंद मित्रांनो, JVS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. पूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं ते पाहिलेलं आहे पूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कशाचं इनडायरेक्ट स्पीच पाहणार आहोत. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच पाहणार आहोत. कशाचं? इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच पाहणार आहोत. तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे कोणते सेंटेन्स? प्रश्नार्थक वाक्य. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय? प्रश्नार्थक वाक्य. आपल्या मराठीत प्रश्नार्थक वाक्यालाच आपण काय म्हणतो? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स इंग्रजीमध्ये दोन प्रकारचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असतात. इंग्रजीमध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा पहिला प्रकार आहे व्हर्बल क्वेश्चन. पहिला प्रकार काय आहे? व्हर्बल क्वेश्चन. ओके. किंवा त्याला आपण दुसऱ्या प्रकारे काय म्हणतो? आणखीन व्हर्बल क्वेश्चनलाच आपण असं सुद्धा म्हणतो येस नो टाईप क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाईप क्वेश्चन. आणि दुसरा प्रकार आहे WH क्वेश्चन. दुसरा प्रकार काय? WH क्वेश्चन. कोणता प्रकार आहे? WH क्वेश्चन. इंग्रजीमध्ये किती प्रकारचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे? दोन प्रकारचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहेत. व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाईप क्वेश्चन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि WH क्वेश्चन्स हे दुसरा प्रकार आहे. आता हे काय आहे? वन बाय वन पाहूया. पहिला प्रकार काय आहे? आधी हे काय आहे थोडक्यात हे पाहू, मग आपल्या टॉपिककडे वरू त्याचं इनडायरेक्ट कसं करायचं. तर पहिला प्रकार आहे व्हर्बल क्वेश्चन. कोणते क्वेश्चन? व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन ज्यालाच की आपण दुसरं नाव काय आहे? येस नो टाईप क्वेश्चन. येस नो टाईप क्वेश्चन. तर व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाईप क्वेश्चन. सोप्या भाषेत काय? येस नो टाईप क्वेश्चन. तर त्याला येस नो टाईप क्वेश्चनच का म्हणायचं? व्हर्बल किंवा येस नो टाईप क्वेश्चन का म्हणायचं? कारण त्या क्वेश्चनचं आन्सर येसमध्ये असतं किंवा नोमध्ये असतं. येस असतं किंवा नो असतं ज्या क्वेश्चनचं आन्सर, त्याला म्हणतात येस नो टाईप क्वेश्चन. आता पहा, काही मी येस नो टाईप क्वेश्चनची तुम्हाला काय देतो? उदाहरणं देतो. काही येस नो टाईप क्वेश्चनची उदाहरणार्थ हे पहा. येस नो टाईप क्वेश्चन. पहिलं उदाहरण, कॅन यू हेल्प मी? कॅन यू हेल्प मी? कॅन यू हेल्प मी? हा आहे व्हर्बल क्वेश्चन. तू मला मदत करू शकतो का? तुम्ही कोणाला तरी विचारलं, कॅन यू हेल्प मी? तू मला मदत करू शकतो का? जर त्याला करायचे असेल तर ते यस म्हणेल, नाही करायचे असेल तर नो. ओके. मग याचं उत्तर यस किंवा नो येईल. हां, दुसरं बा आणखीन, आर यू हॅपी? आर यू हॅपी? आर यू हॅपी? क्वेश्चन मार्क. तू खुश आहेस का? म्हणजे तू आनंदी आहेस का? जर समोरचा आनंदी असेल तर म्हणेल येस आय एम हॅपी, नसेल तर म्हणेल नो आय एम नॉट हॅपी. म्हणजे याचं पण आन्सर काय येणार? येस किंवा नो. किंवा आणखीन एक्झाम्पल पहा. इज युअर फादर अ डॉक्टर? इज युअर फादर? इज युअर फादर अ डॉक्टर? शॉर्टकटमध्ये घेतले. तुझे वडील डॉक्टर आहेत का? जर त्याचे वडील डॉक्टर असतील, तुम्ही कोणाला तरी विचारलं, असतील तर तो येस म्हणणार, आणि नसतील तर काय म्हणणार? नसतील तर नो म्हणणार. मग या क्वेश्चनचा आन्सर काय येतं? ज्या क्वेश्चनचा आन्सर येस किंवा नो येतं त्यांना काय म्हणतात? येस नो टाईप क्वेश्चन. मग हे सगळे काय आहेत? येस नो टाईप क्वेश्चन आहे. कॅन यू हेल्प मी? आर यू हॅपी? इज युअर फादर अ डॉक्टर? म्हणजे येस नो टाईप क्वेश्चनचं वैशिष्ट्य काय असतं बाळांनो? येस नो टाईप क्वेश्चनचं वैशिष्ट्य हे असतं की येस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात कशाने होते? इथं कॅन न झाली, याची सुरुवात आर न झाली, आणि इथे सुरुवात इज न झाली. म्हणजे येस नो टाईप क्वेश्चनमध्ये वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते. वाक्याची सुरुवात कशाने होते? वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते. आणि सहाय्यकारी क्रियापद हे कर्त्याच्या आधी असतं. म्हणजे वाक्याचा स्टार्टच कशाने व्हायला? सहाय्यकारी क्रियापदानं. वाक्याच्या सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद कर्त्याच्या आधी असणार. आणि कोणताही क्वेश्चन असला तर त्याच्या शेवटी काय असतो? क्वेश्चन मार्क असतो. त्याच्या शेवटी काय असतो? क्वेश्चन मार्क असणार. म्हणजे हा येस नो टाईप क्वेश्चन आहे ज्याचं उत्तर येस किंवा नोमध्ये असतं. येस नो टाईप क्वेश्चन पाहिलं. आता दुसरा जो क्वेश्चनचा प्रकार आहे बाळांनो, सेकंड जो प्रकार आहे क्वेश्चनचा, तो आहे WH क्वेश्चन. दुसरा प्रकार काय क्वेश्चनचा? WH क्वेश्चन. WH क्वेश्चन. WH क्वेश्चन म्हणजे काय? जे WH क्वेश्चन वर्ड्स आहेत तुमच्या स्क्रीनवर दाखवले, जे WH क्वेश्चन वर्ड्स, कोणते कोणते WH क्वेश्चन वर्ड्स आहेत? WH क्वेश्चन वर्ड्स कोणते कोणते आहेत? सगळ्यांना माहिती नको. WH क्वेश्चन वर्ड्स, व्हॉट, विच, व्हेअर, त्याचे अर्थ, हे सगळे WH क्वेश्चन वर्ड्स मी तुमच्या स्क्रीनवर दाखवले आणि त्याचे अर्थ पण दाखवले. हाऊ यासारख्या इत्यादी यासारख्या WH क्वेश्चन वर्ड्सनं ज्या वाक्याची सुरुवात होते त्याला म्हणतात WH क्वेश्चन वर्ड्स. समजा उदाहरणार्थ याचं एक्झाम्पल पाहू आपण. WH क्वेश्चन वर्ड्स. व्हॉट आर यू डुईंग नाऊ? व्हॉट आर यू? एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल, व्हॉट आर यू डुईंग नाऊ? आता तू सध्या काय करतोस?
याचा अर्थ व्हॉट आर यू डुईंग नाऊ. आता याचं उत्तर येस किंवा नो असणार, थोडं डिटेलमध्ये असणार. काय करतो सांगा, मी लिहितोय, खातो, आय एम इटिंग नाऊ, आय एम रायटिंग नाऊ, कळलं की नाही. वेअर आर यू गोईंग टुमारो, वेअर आर यू गोईंग टुमारो, उद्या तू कुठे जातोयस, वेअर आर यू गोईंग टुमारो, टुमारो, क्वेश्चन मार्क. हाऊ आर यू, हाऊ आर यू, हाऊ आर यू, तू कसा आहेस, याच्या शेवटी क्वेश्चन मार्क. तर काही जणांना असा डाऊट होतो की हाऊ हा WH वर्ड्स आहे का नाही, WH क्वेश्चन वर्ड्स आहे का. हाऊ हा देखील WH क्वेश्चन वर्ड्स आहे, कारण याच्या W शेवटी आलेला आहे आणि H आधी आलेला आहे. बाकीच्या क्वेश्चनमध्ये कसे WH क्वेश्चन वर्ड्समध्ये W आधी आहे, H नंतर आहे, W आधी आहे, H नंतर आहे, W आधी. पण हा एकमेव शब्द हाऊ असा आहे की ज्याच्यामध्ये H आधी आहे आणि W नंतर आहे, तरी पण त्याला काय म्हणतात WH क्वेश्चन वर्ड्स म्हणतात. तर थोडक्यात आपण काय म्हणलं पाहिलं, तर व्हर्बल क्वेश्चन काय असतं आणि WH क्वेश्चन काय असतं ते पाहिलं. आता काय पाहूया, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे दोन्ही प्रकार पाहिले. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट करायचं. तर आधी काय पाहूया, व्हर्बल क्वेश्चनचं इनडायरेक्ट कसं करायचं ते पाहूया आणि WH क्वेश्चनचं इनडायरेक्ट कसं करायचं पाहूया. तर काय पाहायचं आपल्याला, व्हर्बल क्वेश्चनचे इनडायरेक्ट. तर व्हर्बल क्वेश्चनचे इनडायरेक्ट करताना कशाचं इनडायरेक्ट करू लागलो, तर दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट जी अति महत्त्वाची आहे ती कोणती आहे बाळांनो, पहिली गोष्ट जी अति महत्त्वाची आहे ती आहे रिपोर्टिंग व्हर्ब. काय आहे, रिपोर्टिंग व्हर्ब, रिपोर्टिंग व्हर्ब. ओके, डायरेक्ट करताना पहिली गोष्ट काय महत्त्वाची आहे, रिपोर्टिंग व्हर्ब, रिपोर्टिंग व्हर्ब. आणि दुसरी खूप महत्त्वाची जी गोष्ट आहे कशाचं इनडायरेक्ट करू लागलो ती काय आहे, कंजंक्शन. कंजंक्शन किंवा कोणी त्याला कनेक्टिव्ह सुद्धा म्हणतं, तर कंजंक्शन. तर रिपोर्टिंग व्हर्ब काय वापरायचे आपल्याला, रिपोर्टिंग व्हर्ब आस्कड वापरायचं. 99% केसेसमध्ये आस्कड, कधी कधी फार अधिकार पदावरील व्यक्ती विचारपूस करत असेल तर इन्क्वायर्ड, आणि कधी कधी रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केसमध्ये काय वापरायचं, वॉन्टेड टू नो. वॉन्टेड टू नो हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरायचं. ठीक आहे. कंजक्शन काय, यस नो टाईप क्वेश्चनचं इनडायरेक्ट करताना कंजक्शन म्हणून इफ किंवा वेदर वापरायचं. कंजक्शन म्हणून काय वापरायचं, इफ किंवा वेदर वापरायचं. ओके, तसं काही बंधन नाही आहे, पण सहसा चॉईस असल्यावर काय वापरलं जातं, चॉईस असल्यावर वेदर वापरलं जातं. आपण काही एक्झाम्पल पाहूया. चला याच्यावर आधारित काय पाहूया, चला याच्यावर आधारित काही एक्झाम्पल पाहूया. याच्यावर आधारित काही एक्झाम्पल या ठिकाणी बी आहे आणि काही एक्झाम्पल मी इकडे पण लिहून घेतो. श्याम सेड टू राम, श्याम सेड टू राम. मी काय करतो, काही उदाहरणं लिहून घेतो, मग आपण त्याला सॉल्व करू, म्हणजे सगळ्या गोष्टी काय होत जाईल, क्लिअर होत जाईल. आधी क्वेश्चन लिहून घेतो सगळे, इथं काय लिहिलेले आणि इथं आणखीन काही क्वेश्चन लिहितो आणि चला तुमचा वेळ वाचवण्यासाठी इथं मी काही यस नो टाईप क्वेश्चनची वाक्य लिहिली द्यायचं. आपल्याला काय करायचं, इनडायरेक्ट स्पीच करायचं. ही सगळी काय आहे, यस नो टाईप क्वेश्चनची वाक्य आहे, ज्यांचं आपल्याला काय करायचं, इनडायरेक्ट स्पीच करायचं. तुमचा वेळ वाचावा म्हणून, तुमचा टाईम सेव्ह करण्यासाठी कॅमेरा पॉज करून काही इनडायरेक्ट स्पीचची वाक्य लिहिलेली आहे पहा. ही ऑलरेडी लिहिलेली होती. ती या ठिकाणी कोणत्या दोन गोष्टीवर फोकस करायचं त्यापूर्वी थोडं बेसिक सांगतो तुम्हाला. थोडं बेसिक सांगतो पहा. कोणत्याही इनडायरेक्ट स्पीच करायला दिलेल्या वाक्यामध्ये सहसा कॉमाच्या इकडे एक वाक्य असतं आणि कॉमाच्या इकडे एक वाक्य असतं, राईट. कॉमाच्या इकडच्या व्यक्तीमध्ये एक बोलणारा व्यक्ती असतो. श्याम सेड टू राम, श्याम रामला म्हणाला. तर जो बोलणारा व्यक्ती असतो त्याला आपण स्पीकर म्हणतो. त्याला काय म्हणतो, स्पीकर, बोलणारा व्यक्ती. आणि हा सेड टू आहे. सेड टूला आपण काय म्हणतो, रिपोर्टिंग व्हर्ब. सेड टूला काय म्हणतो, रिपोर्टिंग व्हर्ब. ओके, सेड टूला काय म्हणतो, रिपोर्टिंग व्हर्ब. आणि हा जो राम आहे, श्याम म्हणाला रामला, राम नाही ऐकणं, तर रामला काय म्हणतात, लिस्नर. रामला काय म्हणतात, लिस्नर. आणि हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये म्हणजे अवतरण चिन्हामधलं जे वाक्य आहे, प्रश्नार्थक वाक्य जे दिसायला, या अवतरण चिन्हामधल्या एवढ्या वाक्याला काय म्हणतात बाळांनो, अवतरण चिन्हामधल्या एवढ्या वाक्याला काय म्हणतात, रिपोर्टेड स्पीच. काय म्हणतात, रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीच. तर काय आहेत, कोणत्याही इनडायरेक्ट करण्यासाठी दिलेल्या वाक्यामध्ये 4 घटक असतात. ओके, कोणते कोणते 4 घटक असतात. एक स्पीकर असतो, असलं याच्यापेक्षा एखादा घटक कमी बी असू शकतो. एक स्पीकर असतो, एक रिपोर्टिंग व्हर्ब असतो, लिस्नर असतो, ऐकणारा असतो, आणि त्याच्या तोंडचे जे शब्द असतात तो बोललाय तो ते कशामध्ये असतात, बोलणाऱ्याच्या तोंडचे जे शब्द असतात ते कशामध्ये असतात, अवतरण चिन्हामध्ये असतात. तर मी कॉमाच्या आधीचं वाक्य, कॉमाच्या नंतरचं वाक्य असं बोलताना शब्द वापरेल. कधी कधी बोलताना अवतरण चिन्हामधलं वाक्य असं सुद्धा
शब्द वापरेल. ओके, एक स्पीकर आहे, एक रिपोर्टिंग व्हर्ब आहे आणि एक लिस्नर आहे, रिपोर्टेड स्पीच आहे. चला तर आपण सॉल्व करायला सुरू करूया. तसे प्रत्येक पुढच्या वाक्यामध्ये पहा. स्पीकर काय आहे? इथं स्पीकर रिया आहे, लिस्नर मनोज आहे. स्पीकर सीता आहे, लिस्नर राम आहे. स्पीकर जया आहे, स्पीकर जया चला स्पीकर जया आहे आणि लिस्नर रमेश आहे. स्पीकर शी आहे, लिस्नर इथं कोणीच नाही आहे. ठीक आहे, प्रत्येक वाक्यामध्ये एक स्पीकर असला तर एक स्पीकर असतो, एक लिस्नर असतो, रिपोर्टिंग व्हर्ब असतो, रिपोर्टेड स्पीच असतो. तर चला आता करूया आपण याचं काय इनडायरेक्ट स्पीच. तर कसं करायचं इनडायरेक्ट स्पीच पहा कसं करणार आहे इनडायरेक्ट स्पीच. चला इनडायरेक्ट स्पीच करायला मी हे सगळ्यांचे आन्सर लिहिलो, थोडं बारकाईनं पहा. श्याम, इथं रिपोर्टिंग व्हर्ब काय, इथला रिपोर्टिंग व्हर्ब आहे सेड टू. ज्यावेळेस आपण यस नो टाईप क्वेश्चनचं इनडायरेक्ट करायलो त्यावेळेस आपल्याला रिपोर्टिंग व्हर्ब काय घ्यायचं, 90% केसेसमध्ये सहसा रिपोर्टिंग व्हर्ब घ्यायचा आहे. ओके, आस्क्ड रिपोर्टिंग व्हर्ब घ्यायचा आहे आस्क्ड आणि कंजक्शन काय घ्यायचं, इफ किंवा वेदर घ्यायचं. तर सेड टू ऐवजी काय येणार रिपोर्टिंग व्हर्ब आस्क्ड. श्याम आस्क्ड कोणाला, रामला. श्यामने रामला विचारला. या कॉमाच्या जागी प्रत्येक ठिकाणी या कॉमाच्या जागी कंजक्शन येणार. कोणतं कंजक्शन येणार, इफ किंवा वेदर हे कंजक्शन येणार. मी इथलं कोणतं कंजक्शन वापरू, चला इफ वापरतो. आणि हा आर जो आहे तो तुम्ही इथे आहे अशी कल्पना करा. आर यू हॅपीला माइंडमध्ये काय आहे ना, यू आर हॅपी. हे वाक्य कसं आहे समजा, यू आर हॅपी. तर मग तुमचा आर या ठिकाणी आहे अशी कल्पना करा, यू आर हॅपी. आणि आता याचं इनडायरेक्ट करा. श्याम रामला म्हणाला, मग हा यू कोणासाठी आहे, रामसाठी आहे. तू खुश आहेत का, रामला म्हणाला. तर मग हा यू पुरुष आहे, यूचा बदल काय होतो ही किंवा शी, पण तो पुरुष असल्यामुळं ही बदल होईल. आणि सहाय्यकारी क्रियापद करत्यानंतर ठेवायचं इनडायरेक्ट करताना. तर आरचा काय होईल, वॉज, ही वॉज. आणि हॅपीचा झाला हॅपी. आणि प्रश्नार्थक चिन्ह असणार नाही, आता काय असणार, पूर्णविराम असणार. कारण कोणतेही इनडायरेक्ट केलेलं वाक्य हे विधानार्थी वाक्य असतं. कोणतंही इनडायरेक्ट केलेलं वाक्य काय असतं, विधानार्थी वाक्य असतं. झालं, मग प्रश्नचिन्ह गायब होणार. पुन्हा कालच्या वाक्याकडे या. रिया सेड, रिया म्हणाली, रिया काय म्हणाली, मनोज हॅव यू वॉटर्ड दिस प्लांट. रिया कोणाला म्हणाली, इथं स्पीकर कोण आहे, रिया आहे. लिस्नर कोण आहे, मनोज आहे. रिपोर्टिंग व्हर्ब काय आहे, सेड आहे. मग जिथं स्पीकर आहे, लिस्नर बी आहे, रिपोर्टिंग व्हर्ब बी आहे. आणि रिपोर्टेड स्पीच काय आहे, रिपोर्टेड स्पीच म्हणजे अवतरण चिन्हातलं वाक्य. हॅव यू वॉटर्ड दिस प्लांट हे रिपोर्टेड स्पीच आहे. तर मग काय घेणार आहात तुम्ही याचं इनडायरेक्ट स्पीच करताना, आधी रिया, हां सेटचं काय बदल होतो, रिपोर्टिंग व्हर्ब काय घ्यायचं आहे, आस्क्ड. रिपोर्टिंग व्हर्ब घ्यायचं आहे आस्क्ड. रिपोर्टिंग व्हर्ब घेतला आस्क्ड. हां कोणाला आस्क केलं, कोणाला विचारलं, मनोजला. लिस्नर आहे ना, तर मग तुम्हाला मनोज याच्यातून अवतरण चिन्हाच्या वाक्यातून उचलायचं आणि इथं घ्यायचं. मग इथं घेतला मनोज. ठीक आहे, आता या कॉमाच्या जागी नाही, मनोज नंतरच्या कॉमाच्या जागी, मनोज नंतरच्या कॉमाच्या जागी काय घ्यायचं, इफ किंवा वेदर. चला यावेळेस वेदर घेऊया. वेदर, ओके घेतला वेदर. आणि हा हॅव कुठं आहे कल्पना करायची, हा हॅव इथे आहे असं कल्पना करायची. हॅव यू नाही, डोक्यामध्ये काय ठेवायचं, यू हॅव वॉटर्ड दिस प्लांट. हे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे, त्याचा बदल काय होईल, पूर्ण भूतकाळ. यू, हा यू कोणासाठी आहे, मनोजसाठी आहे. रियानं मनोजला विचारलं तू झाडाला पाणी दिलं का नाही, तर हा यू मनोज आहे, म्हणजे याचा बदल काय होईल, ही. जर तो मनोज नसून मनीषा असली असती त्याचा बदल शी झाला असता, ही. आणि हॅवचा बदल ही हॅड. आणि वॉटर्डला वॉटर्ड. धिसचा बदल काय होईल, धिस हा निकटतादर्शक शब्द आहे, धिसचा बदल होणार इनडायरेक्ट करताना दॅट. धिसचा बदल दॅट. आणि हे प्लांट्सला प्लांट. आणि प्रश्नचिन्ह जाऊन त्या ठिकाणी पूर्णविराम येईल. झालं, आता या ठिकाणी पहा. सीता सेड टू राम, आर यू रायटिंग एन एसे. सीता रामला म्हणाली तू पत्र लिहितोय का, पत्र नाही सॉरी निबंध, एसे. मग इथं स्पीकर आहे सीता, स्पीकर काय सीता. सेड टूचा बदल रिपोर्टिंग व्हर्ब काय होणार, आस्क्ड. ओके, प्रश्नार्थ कोणतंही वाक्य असलं ते रिपोर्टिंग व्हर्ब काय होतो, आस्क्ड. हां कोणाला आस्क्ड केलं, रामला विचारलं. या कॉमाच्या जागी काय, इफ किंवा वेदर. आपण कंजक्शन घेऊ इफ. आणि हा आर या ठिकाणी आहे. आर यू रायटिंग एन एसेला काय म्हणा तुम्ही, सरळ केल्यावर काय होईल, यू आर रायटिंग एन एसे. हा आर या ठिकाणी आहे अशी कल्पना. हा यू कोणासाठी आहे, राम. सीतानं रामला विचारलं तू निबंध लिहित आहेस का, तर मग हा तू कोण आहे, राम आहे ना, हा तू. मग याचा बदल काय होईल, पुरुष असल्यामुळं ही होईल, ही. आणि आरचा बदल वॉज, रायटिंगला रायटिंग. काय झाला इथं, चालू वर्तमानचा चालू भूत. ओके, चालू वर्तमानचा चालू, रायटिंग अँड काय ए से. आणि प्रश्नचिन्हाच्या जागी पूर्णविराम.
आणखीन एक्झाम्पल पहा. जया जोरात ओरडली. जया क्राईड. हाव आर यू रमेश. जया काय म्हणली, रमेश तू कसा आहेस. तर मग इथं स्पीकर जया आहे आणि लिस्नर काय रमेश, तर मग आपण इथे असं लिहावं, जया आस्क्ड रमेश. जयानं कोणाला विचारलं, आस्क म्हणजे विचारणे, कोणाला विचारलं, रमेशला. जया आस्क्ड रमेश. जया आस्क्ड रमेश. हाऊ आर यू. सॉरी, हे WH क्वेश्चन आलेले आहे, त्याच्यामुळे हे रद्द करतोय आपण. हे WH मध्ये पाहू. चालेल, ओके ठीक आहे. हे WH आलेले आहे, आपण तिकडे घेऊया. चला, हे वाक्य पहा काही. शी सेड इज युअर फादर अ डॉक्टर. ती म्हणाली तुझे वडील डॉक्टर आहेत का. ती म्हणाली, पण ती कोणाला म्हणाली, फक्त इथं स्पीकर आहे पहा, लिस्नर नाही आहे. तर आपण लिस्नर इथं पुरुष बी मानायचं, स्त्री बी मानायची, काही बी मानलं तरी चालतं. तर मग काय, शी आस्क्ड. शी आस्क्ड, फक्त इथं स्पीकर आहे, लिस्नर नाही आहे. डायरेक्ट मग या कॉमाच्या जागी कंजक्शन इफ किंवा वेदर पण घेऊ शकतो. पण इफ घेतलं आणि हा इज कुठे आहे, इथे. हा युअर काय, इज या ठिकाणी, अशी कल्पना करा, या ठिकाणी युअर तुझे वडील. आता हे तुझे वडील म्हणजे कोणाचे, तिचे वडील. आपण इनडायरेक्ट करताना काय म्हणू, युअरचा बदल हिज ऑर हर. युअरचा बदल काय होईल, हिज ऑर. इफ हिज ऑर हर, हा युअरचा बदल तुम्हाला 4 दिले. आणि इजचा बदल होईल वॉज. वॉज अ काय डॉक्टर. आणि प्रश्नचिन्हात जागी काय येईल, फुल स्टॉप. हा युअर कोणासाठी होता, तिच्यासाठी होता का त्याच्यासाठी होता माहीत नाही ना. समोर जी लिस्नर जो आहे तो स्त्री आहे का पुरुष आहे क्लिअर होईना म्हणून आपण काय दोन्ही वापरलं, हिज ऑर हर. धीरज क्राईड. धीरज क्राईड विल यू कम हेअर टुमारो. धीरज जोरात ओरडला तू उद्या या ठिकाणी येशील का. पण कोणाला ओरडलं, कोणाला विचारलं. धीरज, आता इनडायरेक्ट करताना धीरज आस्क्ड. धीरज क्राईडच्या जागी काय येईल, आस्क्ड. धीरज आस्क्ड. आणि या कॉमाच्या जागी वेदर. आता इथं चॉईस आहे ना, येणार का नाही येणार. तर मग कॉमाच्या जागी काय वापरलं, वेदर. आणि विल, हा विल जो आहे तो इथं अशी कल्पना करा, या ठिकाणी यू. आता यू कोणासाठी आहे, स्त्रीसाठी आहे का पुरुषासाठी आहे माहीत नाही, म्हणून आपण काय म्हणू, ही ऑर शी. आणि विलचा काय होईल, विलचा होईल वुड. आणि कमला, कम हा निकटतादर्शक शब्द आहे, तर त्याचा दूरतादर्शक शब्द होईल काय, कमचा होईल गो. आणि हेअरचा होईल, हेअरचा बदल होईल देअर. आणि टुमारोचा बदल काय होतो, इनडायरेक्ट करताना टुमारोचा बदल होतो द नेक्स्ट डे. टुमारोचा बदल काय होतो, द नेक्स्ट डे. दिसायचं नाही कॅमेरामध्ये, खाली होतो द नेक्स्ट डे. ठीक आहे. मीना सेड कॅन यू हेल्प मी. इथं लिस्नर नाही आहे, लिस्नर नाही, पण इथं काय म्हणू आपण, मीना. मीना. आणि सेटसाठी काय वापरलं, आस्क्ड. कॉमाच्या जागी इफ. कॉमाच्या जागी इफ किंवा वेदर. आणि हा कॅन इथं आहे. आणि हा यू कोणासाठी आहे, स्त्रीसाठी आहे का पुरुषासाठी क्लिअर नाही, मग आपण दोन्ही घेऊ, स्त्री पण घेऊन पुरुष पण घेऊ. ही ऑर शी. ऑब्लिक आय घेतलं तरी चालेल, ही ऑर शी. आणि कॅनचा काय होईल, कॅनचा होईल कुड. हेल्प. आणि हे मी कोण आहे, मी. मीना म्हणाली ना तू मला मदत करशील, म्हणजे हे मीना आहे. मी म्हणजे ही कोण आहे, मीना आहे. तर मग काय घ्यावं लागेल तिला, मीच्या जागी हर. आणि जर पुरुष असती, मीनाऐवजी इथं पुरुष असतं तर आपण हिम घेतलं असतं. ओके, इथं फुल स्टॉप. माहिरा सेड अजय. माहिरा म्हणाली अजय तू माझ्यासोबत लग्न करशील का. ओके, माहिरा सेड अजय विल यू मॅरी मी. तर मग काय, माहिरा आस्क्ड. माहिरा. सेडचा बदल काय होईल, आस्क्ड. इथं लिस्नर आहे, मग लिस्नर घ्यायचा असला तर. लिस्नर कोण आहे, अजय, म्हणून तो घ्यायचा आहे. माहिरा आस्क्ड अजय. काय कॉमाच्या जागी कंजक्शन वेदर. वेदर. आणि यू हा कोणासाठी वापरला क्लिअर नाही, आहे क्लिअर आहे. कोणासाठी वापरला, अजयसाठी वापरला. अजय तू माझ्यासोबत लग्न करशील का. हा यू अजय आहे म्हणून वेदर अजय. वेदर ही. यूचा बदल, ही यूचा बदल काय होईल, ही, कारण तो अजय. आणि विलचा बदल होईल वुड. मॅरी. आणि मी म्हणजे माहिरा. ही मी कोण आहे, माझ्यासोबत लग्न करशील का मी. हा मी कोणासाठी, माहिरा म्हणजे तिच्यासोबत. मॅरी हर. मॅरी हर खाली येतो, दिसायचं नाही. मॅरी हर क्वेश्चन मार्क नाही आता फुल स्टॉप, सॉरी. चला या ठिकाणी हे 2 वाक्य रीत करतो. तर जाऊ दे, 2 वाक्य घेऊन टाकू. हरी सेड टू शिल्पा. तर मग काय म्हणावं लागेल, हरी. हरी. सेड टू ऐवजी आस्क्ड. हरी आस्क्ड शिल्पा. काय, आणि कॉमाच्या जागी इफ. हे कंजक्शन, इथं कॉमा येईल, कॉमाच्या जागी कंजक्शन.
आता हा साधा वर्तमान काळ आहे. डू यू लव मी हा काय डू आल्यामुळे साधा वर्तमान काळ, याचा साधा भूतकाळ होईल. हा यू कोण आहे? हरी शिल्पाला म्हणाला, म्हणजे यू शिल्पा आहे, तू माझ्यासोबत लग्न करशील, मग तिचा बदल होईल शी. शी लव्ड, आणि मी हा कोण आहे? माझ्यासोबत तू माझ्यावर प्रेम करतेस का? हे कोणी विचारले? हरीने विचारले, म्हणजे मी हा हरी आहे. शी लव्ड काय म्हणू आपण? हिम. ठीक आहे. हरी आस्क्ड शिल्पा इफ शी लव्ड हिम. आता हा शेवटचं वाक्य. ईशान सेड डिड यू नो मी. तर ईशान आस्क्ड, सेडचा बदल काय होईल? आस्क्ड. याच्या जागी कंजक्शन इफ. हा साधा भूतकाळ आहे, त्याचा होईल. साध्या भूतकाळाचा बदल काय होत असतो इनडायरेक्ट करताना? इनडायरेक्ट करताना साध्या भूतकाळाचा बदल होतो पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ काय होईल याचा? हा यू कोणासाठी वापरला आहे माहीत नाही, म्हणून आपण दोन्ही घेऊ, ही ऑर शी. ही ऑर शी हॅड नोन. हा मी कोण आहे? मी ईशान आहे. नोन हिम. नोन हिम आणि फुल स्टॉप. या ठिकाणी आपण काय पाहिलं? यस नो टाईप क्वेश्चनचं इनडायरेक्ट करणं. चला आता पाहूया WH क्वेश्चनचं इनडायरेक्ट करणे. पहा, आपण काय पाहिलो? इंटरगेटिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच. त्याच्यामध्ये आपण WH क्वेश्चनची इनडायरेक्ट स्पीच करणे पाहिले. ज्यावेळेस आपण WH क्वेश्चनची इनडायरेक्ट स्पीच करू त्यावेळेस रिपोर्टिंग व्हर्ब आस्क्ड असेल, इन्क्वायर्ड असेल किंवा वॉन्टेड टू नो असेल. पण 80% ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब आस्क्ड असेल आणि कंजक्शन म्हणून तोच WH शब्द वापरला जाईल. बाकी काळात आणि सर्वनामात बदल आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकल्याप्रमाणेच करायचं, काळात आणि सर्वनामात बदल. तर पहा, तर पायल सेड टू कल्याणी व्हेअर आर यू गोईंग. तर या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब सेड टू आहे, तर रिपोर्टिंग व्हर्ब काय येणार मग WH क्वेश्चनचं? पायल आस्क्ड. पायल आस्क्ड कल्याणी. ओके, असं येणार. आला रिपोर्टिंग व्हर्ब घेतला. रिपोर्टिंग व्हर्ब तिथं कोणताही असलं तर आपल्याला काय घ्यायचं आहे? आस्क्ड किंवा यापैकी एक. आणि कंजक्शन म्हणून काय वापरायचं? तोच WH शब्द. इथला कॉमा काढायचा आणि तोच WH शब्द कंजक्शन म्हणून व्हेअर. आणि हे जे प्रश्नार्थक वाक्य याचं विधानार्थी वाक्य बनवायचं. ज्यावेळेस आपण याचा काळ बदलायलो तर हा आर ओळीथा आणून ठेवायचं. हे काय बांध दाखवला हा आर इथं व्हेअर. हा यू कोणासाठी वापरला आहे? कल्याणीसाठी. तर मग कल्याणी काय होईल? व्हेअर शी. आरचा होईल वॉज. आरचा काय होईल? वॉज. आणि गोईंगचा होईल गोईंग. ओके, गोईंगच राहील. गोईंग. आणि नावचा काय बदल होईल? नावचा बदल होईल देन. आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या ऐवजी काय येईल? विधानार्थी चिन्ह. हे पहा, जया आस्क्ड मनोज व्हॉट कॅन आय डू फॉर यू. जयानं मनोजला विचारलं की मी तुझ्यासाठी काय करू शकते. तर मग काय? जया आस्क्ड मनोज. जयानं मनोजला विचारलं काय? व्हॉट. हा आय हे कोणी विचारलं? जयाने विचारलं मी तुझ्यासाठी काय करतो. मग हा मी कोणासाठी? जयासाठी. मग याचा बदल होईल शी. शी. कॅनचा बदल होईल कुड. ओके, याचा काळ बदलत नाही, फक्त डू. फॉर कोणासाठी? मनोज. कोणासाठी? मनोजसाठी. हा यू मनोज आहे. डू फॉर हिम. आणि हे विधानार्थी वाक्य. माया क्राईड हाऊ आर यू ब्रदर. माया आस्क्ड ब्रदर. माया आस्क्ड हर ब्रदर. हर ब्रदर. माया आस्क्ड हर ब्रदर. कंजक्शन दोष WH शब्द. हाऊ ही वॉज. हाऊ ही वॉज. फुल स्टॉप. या ठिकाणी आपण काय पाहिलं? WH क्वेश्चनचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं ते थोडक्यात पाहिलेलं आहे. ओके, होमवर्क म्हणून तुम्ही बाकी बोर्डावर दाखवलेली एक्झाम्पल होमवर्क म्हणून सॉल्व करा.